नमस्कार. बोधकथा मालिकेतील कथा क्रमांक 1, ऐकावे जनाचे करावे मनाचे, ही कथा आपल्याला आवडली असेल अशी आशा करते. आज कथा क्रमांक 2, सत्य प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणे. एका गुरूंच्या आश्रमामध्ये विद्यार्थ्यांची शिक्षा पूर्ण झाली होती आणि आता पदवी प्राप्त करून ते आपापल्या घरी जाणार होते. पण गुरूंना वाटले आपण दिलेले ज्ञान, आपण दिलेली मूल्य मुलांच्या मध्ये कितपत रुजली आहेत याची तपासणी करून बघूया. म्हणून गुरूंनी आपल्या 3 लाडक्या शिष्यांना बोलावून घेतले आणि त्या प्रत्येकाला एक छोटंसं बकरीचं पिल्लू दिलं आणि सांगितले की हे अशा ठिकाणी नेऊन मारायचे आहे जिथे तुम्हाला कोणीही पाहणार नाही. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे 3ही शिष्यांनी बकरीची पिल्ले घेतली व ते निघाले. 4 दिवसानंतर ते पुन्हा आश्रमात परत आले. गुरूंनी विचारल्यानंतर पहिल्या विद्यार्थ्याने आपण त्या बकरीच्या पिल्लांना किती निर्मनुष्य ठिकाणी नेऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि मग शेवटी आपण त्याला कसे एका जंगलामध्ये अगदी निर्जन ठिकाणी नेऊन मारले हे इत्थंभूत वर्णन केले. त्यानंतर दुसरा शिष्य सांगू लागला, गुरुजी मी सुद्धा गावाबाहेर सगळीकडे निर्जन निर्मनुष्य ठिकाण शोधत होतो जिथे कोणीही मला पाहणार नाही याची मी दक्षता घेत होतो, परंतु मला असे ठिकाण मिळालेच नाही. मग शेवटी मी सुद्धा माझ्या मित्राप्रमाणे दूर अरण्यामध्ये अगदी आतपर्यंत गेलो. तिथे जाऊन मी त्या बकरीच्या पिल्लाला मारणारच होतो, पण तेवढ्यात मला दिसले की झाडावर बसलेली एक चिमणी माझ्याचकडे पाहत होती. मग मात्र मी घाबरलो आणि पुन्हा घरी परत आलो. मग मी विचार केला आणि रात्रीच्या अंधारामध्ये माझ्या घराचा दरवाजा बंद करून मला कोणीही पाहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन मी सुद्धा तुम्ही दिलेली कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे. तिसरा शिष्य मात्र काहीच बोलत नव्हता. तो खाली मान घालून खजीलपणे उभा होता. गुरूंनी त्याला कारण विचारले तेव्हा त्याने आपले कारण सांगितले. तो म्हणाला, गुरुजी मी सुद्धा माझ्या मित्रांप्रमाणे ते बकरीचे पिल्लू घेऊन अनेक ठिकाणी गेलो जिथे कोणी मला पाहणार नाही, परंतु प्रत्येक ठिकाणी कधी मनुष्य, कधी पशु, कधी पक्षी तर कधी कीटक मला पाहताना मला दिसले. मी सुद्धा जंगलामध्ये अरण्यामध्ये गेलो होतो, तिथेही मला काही पक्ष्यांची पिल्ले माझ्याकडे पाहताना दिसली. मग माझ्या मित्राप्रमाणे मी सुद्धा रात्रीच्या अंधारामध्ये घराचा दरवाजा बंद करून कोणीही मला पाहणार नाही अशी पुरेपूर दक्षता घेऊन त्या पिल्लाला मारण्याचे ठरवले. मी ती कामगिरी पार पाडणारच होतो, पण त्याच वेळेला मला तुम्ही दिलेली शिकवण आठवली. या चराचरामध्ये ईश्वर व्याप्त आहे आणि तो आपल्या सर्व कामांचा साक्षीदार आहे. त्याचबरोबर आपले अंतर्मन सुद्धा आपल्या प्रत्येक कृतीसाठी साक्षीदार असते आणि हे आठवल्यानंतर मी काही त्या बकरीच्या पिल्लाला मारू शकलो नाही. तात्पर्य, आपण इतरांची फसवणूक करू शकतो, परंतु स्वतःच्या मनाची फसवणूक करणे कधीही शक्य नसते. म्हणून प्रामाणिकपणा आणि सत्य म्हणजे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असणे. मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी कुठेही आपण अनेक वेळा इतरांना खुश करण्यासाठी आपल्याला मनाला पटत नसलेली कृत्य सुद्धा करत असतो. हे वेळीच थांबवा, कारण तुम्ही या गोष्टींमुळे इतरांना तर खुश कराल, परंतु तुमच्या मनाला मात्र तुम्ही कधीही आनंदी ठेवू शकणार नाही. कारण इतरांना फसवणं सोपं आहे, आपल्या स्वतःच्या मनाला फसवणं खूप अवघड आहे. म्हणून जे कोणतं कृत्य कराल ते आपल्या मनाला समाधान देणारं आणि आपल्या मनामध्ये आपण त्या कामाबद्दल गर्व निर्माण होईल असंच कृत्य नेहमी करत राहा, तरच तुम्ही यशस्वी माणूस बनाल. आशा करते की माझी ही कथा क्रमांक 2 सत्य
प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणे आपल्याला आवडेल आणि कथा क्रमांक 1 प्रमाणेच कथा क्रमांक 2ला सुद्धा तुम्ही भरघोस प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करते. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.